बातमी रत्नागिरीतून आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आज सुद्धा सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवतोय। पहाटेपासूनच सीएनजीसाठी पंपांवर बाहेर वाहन चालकांच्या रांगा लागलेल्या आहेत। ऐन पर्यटनाच्या हंगामात सीएनजीचा तुटवडा आहे आणि त्यामुळे पर्यटक चांगलेच हैराण झालेत। दरम्यान या साऱ्याचा आढावा घेत रिक्षा चालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी वाहनधारकांच्या पाठीमागे लागलेलं शुल्ककाष्ट काही संपत नाही, कारण गेल्या काही दिवसांपासून सीएनजी मिळवण्यासाठी भली मोठी रांग लावावी लागते। जवळपास 4 ते 5 तास या वाहन चालकांना रांगेत उभं राहावं लागतं। आपण सध्या होते रत्नागिरी शहरातल्या माळनाका परिसरात असलेल्या सीएनजी पंपाच्या बाहेर आणि या ठिकाणची ही स्थिती पाहतोय। पहाटेपासूनच सीएनजी मिळवण्यासाठी वाहन चालक जे आहेत ते रांगेत उभे असलेले पाहायला मिळतात। त्यामध्ये रिक्षा असतील किंवा 4 चाकी वाहनं असतील, हे सर्वाधिक या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ही रांग जी आहे रिक्षाची ती अगदी जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत ही रांग जी आहे ती गेलेली आपल्याला पाहायला मिळते। अशीच परिस्थिती इतरही रत्नागिरी जिल्ह्यातील इतर जे पेट्रोल पंप किंवा सीएनजी पंप आहेत त्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी सीएनजी अवेलेबल आहे त्या ठिकाणी प्रेशर देखील मिळत नाहीये आणि त्यामुळे सर्वाधिक फटका याचा रिक्षा चालकांना सहन करावा लागतो। कारण जर रिक्षात एकतर मुळातच गॅस कमी बसतो आणि जर 2 किलो गॅस भरायचा असेल तर त्यासाठी जवळपास त्यांना 4 ते 5 तास रांगेत उभं राहावं लागतं आणि एवढं करूनही म्हणजे याचा मोठा परिणाम जो आहे तो त्यांच्या व्यवसायावर झालेला आहे। आपल्यासोबत असेच काही रिक्षा चालक आहेत। काय नेमकं सांगाल तुम्ही? सकाळपासून किती वेळ झाला? मी 8:30 वाजता गाडी लावलेली आहे। आता वाजले बघा 9:30 झाले। धंदा कसा करायचा हे ना हर वर्षी असते। मे महिना आला ना हा लोक काहीतरी बंदोबस्त करायचा। मे महिना आला ना, मे महिन्याच्या पहिले काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे। मी काल पण सकाळी लावली होती, 5:30 वाजता लावली, 8:30 वाजता नंबर आला। ही हर वर्षी आहे ना, नाटकं असतातच हे आणि तिथे जर आपण पाहायला गेलं तर अतिशय भीषण टंचाई जी आहे गॅस टंचाईची ती इथे जाणवत असलेली पाहायला मिळते। यांचा सर्वाधिक मोठा फटका रिक्षा चालकांना बसतोय, कारण एकतर मुळातच 4 ते 5 तास लाईनमध्ये उभं राहायचं, त्यानंतर प्रेशरही देखील मिळत नाही। त्यामुळे सर्वाधिक हाल जे आहेत ते रिक्षा चालकांचे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।